नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज मराठी व्याकरणातील आपण सर्वात महत्त्वाचा भाग समास या भागाचा आपण अभ्यास करणार आहोत. आपल्याला इयत्ता 9वीच्या अभ्यासक्रमात महत्त्वाचे असे 4 समास आहेत. अव्ययी भाव, तत्पुरुष, द्वंद्व आणि बहुव्रीही. या 4ही समासाचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. सर्वप्रथम आपण पाहूया समास म्हणजे काय. जेव्हा 2 किंवा अधिक शब्दांमधील परस्पर संबंध दाखवणारे प्रत्यय किंवा शब्द यांचा लोप होऊन म्हणजे ते नाहीसे होऊन त्यांचा एक जोड शब्द तयार होतो, तेव्हा त्या शब्दांच्या एकीकरणाला किंवा एकत्रीकरणाला समास असे म्हणतात. आता समास म्हणजे काय हे सांगत असताना आपण काही उदाहरणं पाहूया. पहिलं उदाहरण आहे देवाची पूजा. देवाची पूजा असं न बोलता आपण देवपूजा असं बोलतो. आपण अनेक वेळा बोलताना शब्द हे शॉर्टकटमध्ये वापरतो. आपण ची प्रत्ययाचा लोप करतो आणि आपण देवाची पूजा न बोलताना देवपूजा असं बोलतो. आई आणि वडील असं न म्हणता आपण आई वडील असं बोलतो. इकडे आणि हे जे उभयान्वयी अव्यय आलेलं आहे, जे 2 शब्द आणि 2 वाक्यांना जोडणारं अव्यय असते, त्याला आपण उभयान्वयी अव्यय असं म्हणतो. त्या अव्ययाचा या ठिकाणी लोप झालेला आहे आणि म्हणून आपण आई आणि वडील न म्हणता आई वडील असं म्हणतो. तिसरं उदाहरण आहे पुरण घालून तयार केलेली पोळी. एवढं मोठं न बोलताना आपण पुरणपोळी किंवा पुरणाची पोळी असं बोलतो. पुरणपोळी यामध्ये घालून तयार केलेली या शब्दाचा आपण लोप करतो, म्हणजे हे शब्द आपण काढून टाकतो. हे झालं समासाविषयी की समास म्हणजे काय. त्यानंतर आपण पाहूया सामासिक शब्द म्हणजे काय. शब्दांच्या एकत्रीकरणाने जो एक जोड शब्द तयार होतो त्याला सामासिक शब्द असे म्हणतात. उदाहरणार्थ आपण आत्ताच पाहिलं, आपण देवाची पूजा न बोलताना देवपूजा म्हणतो. आई आणि वडील न म्हणताना आई वडील बोलतो. पुरण घालून तयार केलेली पोळी असं न म्हणताना आपण पुरणपोळी म्हणतो. देवपूजा, आई वडील आणि पुरणपोळी हे 3ही शब्द जे आहेत त्या शब्दांना आपण सामासिक शब्द असं म्हणतो, कारण ते जोड शब्द तयार झालेले आहेत. यापुढे आपण पाहूया समासातील पदे म्हणजे काय. ज्या निरनिराळ्या शब्दांचा समास बनतो त्या शब्दांना समासातील पद असं म्हणतात. उदाहरणार्थ आपण देवपूजा हा सामासिक शब्द पाहिला. या सामासिक शब्दातलं पहिलं पद होतं देव आणि दुसरं पद होतं पूजा. आपण आई वडील हा शब्द पाहिला. आई वडील या शब्दातलं आई हे पहिलं पद होतं आणि वडील हे दुसरं पद. पुरण घालून तयार केलेली पोळी त्याचा आपण सामासिक शब्द बनवला पुरणपोळी. या पुरणपोळीमधलं पहिलं पद आहे पुरण आणि दुसरं पद आहे पोळी. यापुढे आपण पाहूया पहिलं पद आणि दुसरं पद. मी आत्ता तुम्हाला जो तक्ता दाखवला त्या तक्त्यात आपण पहिलं पद आणि दुसरं पदाचा उल्लेख केला होता. जेव्हा आपण समासाचा विग्रह करतो, म्हणजे जेव्हा आपण दिलेला सामासिक शब्द फोडतो, त्याचे 2 भाग करतो. 2 भाग केल्यानंतर आपल्याला 2 पदं मिळतात. एक असतं ते पहिलं पद आणि दुसरा भाग जो असतो ते असतं दुसरं पद. आता आपण पाहूया विग्रह म्हणजे काय. सामासिक शब्दांची फोड करून, मी आत्ताच तुम्हाला सांगितलं शब्द आपण फोडायचे आहेत, हे शब्दांची फोड करून जे दाखवतात
त्या पद्धतीला विग्रह असे म्हणतात. विग्रहाची व्याख्या पुन्हा एकदा बघा. सामासिक शब्दांची फोड करून दाखवण्याच्या पद्धतीला विग्रह असे म्हणतात. आता इकडे 3 उदाहरणं मी तुम्हाला दिलेली आहेत. पहिलं उदाहरण आहे आजन्म. आजन्ममध्ये या शब्दाची फोड आहे जन्मापासून. या समासाचा विग्रह केला जन्मापासून, कारण आजन्मचा अर्थच आहे जन्मापासून. मी आजन्म तुझी सेवा करेन, मी जन्मल्यापासून तुझी सेवा करेन. मी आमरण उपोषण करेन, म्हणजे मी मरेपर्यंत उपोषण करेन. जेव्हा आपण सामासिक शब्द फोडतो तेव्हा जे आपल्याला मिळतं त्याला आपण समासाचा विग्रह असं म्हणतो. या उदाहरणामध्ये डाव्या बाजूला जो आहे तो सामासिक शब्द आहे आणि उजव्या बाजूला जो आहे तो आहे समासाचा विग्रह. दुसरं उदाहरण पाहूया. सत्यासत्य. सत्यासत्य या सामासिक शब्दाचा विग्रह होतो सत्य किंवा असत्य. सत्य आणि असत्य एकत्र असू शकत नाहीत. खरं तरी असतं किंवा खोटं तरी असतं, म्हणजेच सत्य तरी असतं किंवा असत्य तरी असतं. तिसरं उदाहरण आहे नवरात्र. नव म्हणजे 9. याचा आपण विग्रह कसा केला पहा. 9 रात्रींचा समूह म्हणजे नवरात्र. आता आपण पाहणार आहोत की आपण जे समास लिहिणार आहोत हा भाग तुमचा प्रत्यक्षात इयत्ता 8वी मध्ये झालेला आहे. तरीसुद्धा पुन्हा एकदा, कारण मुलं समास सोडवत असताना फक्त समासाचा विग्रह करतात, समासाचा प्रकार लिहत नाहीत. आपण पुन्हा एकदा पाहूया आपल्याला कसं लिहायचंय. आपल्याला परीक्षेत जो शब्द दिला असेल त्याला आपण सामासिक शब्द असं म्हणतो. त्यानंतर त्या समासाचा जो काही विग्रह होतो, समासाची जी फोड होते त्याला म्हणतो आपण समासाचा विग्रह. आणि त्यानंतर आपल्याला विग्रहानंतर जे कळतं त्याला आपण म्हणतो समासाचा प्रकार. आता खाली आपण एक उदाहरण दाखवतोय. आई वडील. आई वडील हा जो शब्द आहे हा आहे सामासिक शब्द. त्यानंतर या आई वडिलाचा आपण विग्रह केला. आई आणि वडिलांचा आपण विग्रह केला. समासाचा विग्रह आई आणि वडील. आणि जेव्हा आपण 2 पदं करतो तेव्हा आपल्याला जो प्रकार कळतो त्याला म्हणतात समासाचा प्रकार. वरती पॅटर्न दिलेला आहे, वरती प्रकार दिलेला आहे की आपण कसा समास सोडवणार आहोत आणि खाली एक समास मी तुम्हाला सोडवून दाखवलेला आहे. आता पाहूया आपण समासाचे कोणते 4 प्रकार पाहणार आहोत. सर्वात पहिला प्रकार अव्ययीभाव समास. दुसरा प्रकार आहे तत्पुरुष समास. तिसरा प्रकार आहे द्वंद्व समास आणि चौथा प्रकार आहे बहुव्रीही समास. आता लक्षात ठेवण्यासाठी अगदी महत्त्वाचं म्हणजे आपल्याला हे 4ही समास जर ओळखायचे असतील तर आपण काय लक्षात ठेवायला पाहिजे. सर्वात पहिला समास अव्ययीभाव. जेव्हा समासाचा विग्रह आपण करतो तेव्हा जर पहिलं पद महत्त्वाचं असेल तर तो समास अव्ययीभाव समास असतो. समासाचा विग्रह केल्यानंतर जर दुसरं पद महत्त्वाचं असेल तर तो समास तत्पुरुष समास असतो. जर समासाचा विग्रह केल्यानंतर दोन्ही पदं महत्त्वाची असतील तर तो द्वंद्व समास असतो. आणि चौथं म्हणजे जर समासाचा आपण विग्रह केला आणि आपल्याला कळलं की ही दोन्ही पदं महत्त्वाची नाही आहेत, तिसऱ्याच पदाचा आपल्याला बोध झालेला आहे, वेगळ्याच कोणत्या तरी पदाचा बोध झालेला आहे, तेव्हा तो समास बहुव्रीही समास असतो. पुन्हा एकदा पहा, लक्षात ठेवा, अव्ययीभावमध्ये पहिलं पद महत्त्वाचं, तत्पुरुष समासात दुसरं पद महत्त्वाचं, द्वंद्व समासात दोन्ही पदं महत्त्वाची आणि बहुव्रीही समासात दोन्ही पदं महत्त्वाची नसून तिसऱ्याच किंवा वेगळ्याच पदाचा
बोध होतो. आता आपण पाहूया समासाच्या प्रकाराचं. आत्ता मी जे तुम्हाला सांगितलं, पहिलं पद महत्त्वाचं किंवा दुसरं पद महत्त्वाचं, दोन्ही महत्त्वाची किंवा दोन्ही महत्त्वाची नाहीत, तिसरंच पद आपल्याला कळतं. आता या ठिकाणी मी तक्त्याद्वारे तुम्हाला समजावून दिलेलं आहे. समासाचा प्रकार आपण कसा ओळखणार आहोत. पहिलं पद आणि दुसरं पद असा तक्ता दिलेला आहे. अव्ययी भाव समास कधी होतो, जेव्हा पहिलं पद महत्त्वाचं, महत्त्वाचंला प्रधान हा शब्द आहे, जर पहिलं पद प्रधान असेल तर तो समास अव्ययी भाव समास होतो. अव्ययी भाव समास पहिलं पद महत्त्वाचं आणि दुसरं पद कमी महत्त्वाचं तर तो अव्ययी भाव समास. त्याचं उदाहरण आहे आ जन्म. दुसरा समास आहे तत्पुरुष समास. पहिलं पद कमी महत्त्वाचं आणि दुसरं पद महत्त्वाचं. त्याचं उदाहरण आहे राजवाडा. तिसरा समास आहे द्वंद्व समास. पहिलं पद महत्त्वाचं आणि दुसरं पण पद महत्त्वाचं असेल तर तो द्वंद्व समासाचं उदाहरण असतं. उदाहरण आहे पिता पुत्र. चौथा समास आहे बहुव्रीही समास. बहुव्रीही समासामध्ये पहिलं पण पद गौण आणि दुसरं पद पण गौण असेल तर तो समास बहुव्रीही समास होतो. म्हणजे दोन्ही पदं महत्त्वाची नाही आहेत, तिसऱ्याच पदाचा आपल्याला बोध होतो, म्हणून तो बहुव्रीही समास. त्याचं उदाहरण आहे दशमुख. चारही समासाची उदाहरणासाठी एक एक उदाहरणं मी तुम्हाला इकडे दाखवलेली आहेत. आता आपण पाहूया अव्ययी भाव समासाविषयी. सर्वात पहिला समास आपला अव्ययी भाव समास. इकडे मी व्याख्या दिलेली आहे. ज्या समासातील पहिलं पद प्रमुख आणि अव्यय असते आणि ज्या सामासिक शब्दांचा वापर हा क्रिया विशेषणासारखा केलेला असतो त्या समासाला अव्ययी भाव समास असं म्हणतात. या समासात महत्त्वाचं म्हणजे पहिलं पद हे बहुतेक वेळा उपसर्ग असते. आता हे प्रत्येक वेळी उपसर्ग असेलच असं नाही, पण 90% तरी ते पहिलं पद उपसर्ग असते. आपण पाहूया अव्ययी भाव समासाचं उदाहरण. पहिलं उदाहरण आहे आमरण. पहिलं पद आहे आ आणि दुसरं पद आहे मरण. आपण आमरण या शब्दाची फोड केलेली आहे. आमरण या शब्दाचा आपण विग्रह केलेला आहे मरेपर्यंत. पहिलं पद महत्त्वाचं असेल तर अव्ययी भाव समास. आता इकडे आ हा शब्द हा उपसर्ग लागलेला आहे. दुसरा उदाहरण आहे प्रतिदिन. पहिलं पद आहे प्रति आणि दुसरं पद आहे दिन. आता यामधलं पहिलं पद प्रति हा सुद्धा उपसर्ग आहे आणि हे महत्त्वाचं आहे. पहिलं पद महत्त्वाचं आहे. हा आपण विग्रह केला प्रतिदिनचा. प्रतिदिनचा अर्थ काय होतो तर प्रत्येक दिवशी. तिसरा समास आहे बिनचूक. तिसरा सामासिक शब्द आपल्याला दिलेला आहे बिनचूक. पहिलं पद आहे बिन आणि दुसरं पद आहे चूक. हे पहिलं पद जे आहे ते सुद्धा उपसर्गच आहे. त्याचा विग्रह आपण केला चुकीशिवाय. मी एखादं काम बिनचूक केलं. बिनचूक केलं याचा अर्थ मी चूक न करता ते काम केलेलं आहे. चौथं उदाहरण आहे गैरहजर. गैरमधलं पहिलं पद आहे गैर आणि दुसरं पद आहे हजर. गैर आणि हजर यामधलं पहिलं पद गैर हे महत्त्वाचं आहे. या सामासिक शब्दाचा आपण विग्रह केला हजर नसलेला. जर पहिलं पद महत्त्वाचं असेल तर ते अव्ययी भाव समासाचं उदाहरण असते. आपण पाहिलं आमरण मरेपर्यंत अव्ययी भाव समास. आपण असं लिहिणार आहोत प्रतिदिन प्रत्येक दिवशी अव्ययी भाव समास. बिनचूक चुकीशिवाय अव्ययी भाव समास आणि गैरहजर हजर नसलेला अव्ययी भाव
समास. मी मगाशी तुम्हाला जे पॅटर्न दाखवलं, जो नमुना दाखवला, त्या नमुन्याप्रमाणेच आपण लिहायचं आहे. आता पुढे बघूया आपण. या समासाची काही उदाहरणं मी तुम्हाला सरावासाठी देते. ही तुम्ही वर्गपाठाच्या वहीत सोडवायची. आजन्म. आजन्मचा विग्रह केला जन्मापासून. अव्ययीभाव समास. आजीव. जीव असेपर्यंत किंवा जीवित असेपर्यंत. अव्ययीभाव समास. तिसरा आहे प्रतिक्षण. प्रत्येक क्षणाला. अव्ययीभाव समास. प्रतिवर्ष. प्रत्येक वर्षाला. अव्ययीभाव समास. यथाविधी. विधीप्रमाणे. अव्ययीभाव समास. यथाक्रम. क्रमाप्रमाणे. अव्ययीभाव समास. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अव्ययीभाव समास नक्की कळला असेलच. आता आपण पाहूया पुढचा समास, तत्पुरुष समास. ज्या समासात दुसरं पद महत्त्वाचं असते आणि समास तयार होताना विभक्ती प्रत्ययाचा लोप होतो, म्हणजे विभक्ती प्रत्यय नाहीसा होतो, त्या समासाला तत्पुरुष समास असं म्हणतात. आता आपण पुन्हा एकदा तक्ता पाहूया तत्पुरुष समासाचा. बघा, पहिला शब्द दिलेला आहे सामासिक शब्द तोंडपाठ. आता तोंडपाठ जेव्हा आपल्याला बोललं जातं की मी एखादा धडा तोंडपाठ केलेला आहे, एखाद्या प्रश्नाचं उत्तर तोंडपाठ केलेलं आहे, त्याचा अर्थ होतो तोंडपाठ म्हणजे तोंडाने पाठ. तोंडाचे पाठ असं आपण म्हणत नाही. आपण मी तोंडाने पाठ केलेलं आहे असं बोलतो. पहिलं पद आहे तोंड आणि दुसरं पद आहे पाठ. विग्रह केलाय तोंडाने पाठ. यामध्ये विग्रह करत असताना याला विभक्ती प्रत्यय लागलेला आहे. आपले विभक्ती प्रत्यय पाठ असतीलच, ने हा विभक्ती प्रत्यय लागलेला आहे. दुसरा सामासिक शब्द बघा, नापास. पहिलं पद आहे ना आणि दुसरं पद आहे पास. नापास याचा अर्थ होतो पास नसलेला. आपण विग्रह केला पास नसलेला. राजपुत्र. पहिलं पद आहे राजा आणि दुसरं पद आहे पुत्र. याचा आपण विग्रह केला राजाचा पुत्र. राजवाडा. पहिलं पद राजा आणि दुसरं पद आहे वाडा. आपला विग्रह झाला राजाचा वाडा. आणि पाचवं उदाहरण आहे क्रीडांगण. पहिलं पद आहे क्रीडा आणि दुसरं पद आहे अंगण. आता ह्या पाचही उदाहरणात आपल्या असं लक्षात येतं की येथे प्रत्येक ठिकाणी दुसरं पद महत्त्वाचं आहे. जेव्हा आपण समासाचा विग्रह करतो तेव्हा दुसरं पद जर का महत्त्वाचं असेल तर ते तत्पुरुष समासाचं उदाहरण असतं. बघा, विग्रह काय केला आपण? तोंडपाठ, तोंडाने पाठ, तत्पुरुष समास. नापास, पास नसलेला, तत्पुरुष समास. राजपुत्र, राजाचा पुत्र, तत्पुरुष समास. राजवाडा, राजाचा वाडा, तत्पुरुष समास. क्रीडांगण, क्रीडेसाठी अंगण, तत्पुरुष समास. आता काही सरावासाठी उदाहरणं पाहूया. शेतकरी. या शेतकरी या सामासिक शब्दाचा विग्रह आपण करणार आहोत. शेती करणारा किंवा शेत करणारा म्हणजेच शेतकरी. शेत करणारा, तत्पुरुष समास. राजमहाल, राजाचा महाल, तत्पुरुष समास. ग्रंथकार, ग्रंथ करणारा, तत्पुरुष समास. दुःखद, युद्धभूमी आणि रणांगण हे आपण सरावासाठी उदाहरणं घेऊया. पुढचा समास, तिसरा समास, द्वंद्व समास. द्वंद्व याचा अर्थ युद्ध.
आता इकडे युद्ध कोणामध्ये आहे, तर दोन्ही पदांमध्ये युद्ध आहे. दोन्ही पदं म्हणजे कोणती पदं? जेव्हा आपण समासाचा विग्रह करतो तेव्हा आपल्याला जी दोन पदं मिळतात त्या दोन्ही पदांमध्ये युद्ध. आता त्यांच्यामध्ये युद्ध कशावरून? तर पहिलं पद सांगतं मी महत्त्वाचं आणि दुसरं पण पद सांगतं मी महत्त्वाचं. जेव्हा दोन्ही पदं अर्थाच्या दृष्टीने सारखी असतात किंवा महत्त्वाची असतात तेव्हा द्वंद्व समास होतो. बघा, त्यावरूनच ही व्याख्या तयार झाली आहे द्वंद्व समासाची. ज्या समासात दोन्ही पदं अर्थाच्या दृष्टीने समान दर्जाची असतात आणि समास तयार होताना उभयान्वयी अव्ययांचा लोप होतो त्या समासाला द्वंद्व समास असं म्हणतात. आता उभयान्वयी अव्यय कोणती? तर आणि, अथवा, किंवा आणि वा ही सगळी उभयान्वयी अव्यय आपण या समासाचा विग्रह करताना वापरतो. आता पाहूया या समासाचा तक्ता कसा तयार होईल. सर्वात पहिलं आपल्याला दिलेला आहे सामासिक शब्द राम लक्ष्मण. येथे पहिलं पद आहे राम आणि दुसरं पद आहे लक्ष्मण. जेव्हा आपण राम लक्ष्मण बोलतो तेव्हा राम पण महत्त्वाचा असतो आणि लक्ष्मण पण महत्त्वाचा असतो आणि म्हणून आपण याचा विग्रह केला राम आणि लक्ष्मण. विग्रह करत असताना आपण आणि या उभयान्वयी अव्ययाचा वापर केला. राम लक्ष्मण, राम आणि लक्ष्मण द्वंद्व समास. दुसरा सामासिक शब्द आहे स्त्री पुरुष. पहिलं पद आहे स्त्री आणि दुसरं पद आहे पुरुष. जेवढी स्त्री महत्त्वाची आहे तेवढाच पुरुषसुद्धा महत्त्वाचा आहे. या समासाचा आपण सामासिक शब्दाचा विग्रह केला स्त्री व पुरुष. स्त्री पुरुष, स्त्री व पुरुष द्वंद्व समास. तिसरा सामासिक शब्द आहे पास नापास. पहिलं पद आहे पास आणि दुसरं पद आहे नापास. पण इकडे मात्र आपण आणि व हा शब्द वापरणार नाहीत, कारण एकतर आपण पास तरी असतो किंवा नापास तरी असतो, या दोन्हीपैकी काहीतरी एक असतो. म्हणून पास किंवा नापास. बघा, पास नापास या सामासिक शब्दाचा विग्रह होईल पास किंवा नापास द्वंद्व समास. शेवटचा सामासिक शब्द आहे खरे खोटे. पहिलं पद आहे खरं आणि दुसरं पद आहे खोटं. आता ही दोन्ही पदं महत्त्वाची आहेत, पण दोन्ही पदं एका वेळेला नसू शकतात. अगदी खरं असेल तर खरं असतं, नाहीतर खोटं असतं. म्हणून इकडे आणि व न वापरता आपण किंवा हा शब्द, किंवा हे उभयान्वयी अव्यय वापरलेलं आहे आणि म्हणून खरे किंवा खोटे. पुन्हा बघा, राम लक्ष्मण, राम आणि लक्ष्मण द्वंद्व समास. स्त्री पुरुष, स्त्री व पुरुष द्वंद्व समास. पास नापास, पास किंवा नापास द्वंद्व समास. आणि खरे खोटे, खरे किंवा खोटे द्वंद्व समास. काही तुम्हाला सरावासाठी उदाहरणं. आई वडील. आता हा आपण कसं सोडवू शकतो? आई आणि वडील द्वंद्व समास. आता इकडे पुन्हा पाप पुण्य आलेलं आहे. पाप किंवा पुण्य द्वंद्व समास. विटी दांडू. विटी आणि दांडू. इकडे विटी किंवा दांडूसुद्धा आपलं होऊ शकतं. ने आण. ने आणि आण द्वंद्व समास. बरे वाईट. बरे किंवा वाईट द्वंद्व समास. आणि बहीण भाऊ. बहीण आणि भाऊ द्वंद्व समास. ही उदाहरणं सरावासाठी आहेत. मुलांनो, तुम्हाला हे तीनही समास नक्की चांगलेच कळलेले असतील. आता आपण शेवटचा समास पाहणार आहोत, तो म्हणजे बहुव्रीही समास. या तीनही समासांपेक्षा थोडासा वेगळा आणि खूप छान असा समास. या समासामध्ये 50 ते 60% सामासिक शब्द जे दिलेले असतात त्यावरून आपल्याला एखाद्या देवदेवतांची नावं कळतात.
बहुव्रीही समास हा जास्तीत जास्त देवदेवतांवरती आधारित असा सामासिक शब्द असलेला समास आहे. त्या व्यतिरिक्त सुद्धा अनेक प्रकारे आपण बहुव्रीही समास सोडवू शकतो. आता पाहूया बहुव्रीही समासाची व्याख्या. आपण पहिला समास पाहिला होता अव्ययी भाव, दुसरा तत्पुरुष, तिसरा द्वंद्व. आता बहुव्रीहीमध्ये काय सांगितलंय की ज्या समासातील दोन्ही पदं महत्त्वाची नसून, दोन्ही पदं महत्त्वाची नाही आहेत, वेगळ्याच पदाचा बोध होतो, त्या समासाला बहुव्रीही समास असं म्हणतात. आता पाहूया तक्त्यावरून बहुव्रीही समास. बघा, सामासिक शब्द दिलाय वक्रतुंड. पहिलं पद आपण काढूया वक्र आणि दुसरं पद काढलंय तुंड. वक्र म्हणजे वाकडं आणि तुंड म्हणजे सोंड. आता हा समास कसा सोडवलेला आहे पहा. या समासाचा विग्रह कसा केलाय. इकडे पहिलं पद पण महत्त्वाचं नाही आहे आणि दुसरं पद पण महत्त्वाचं नाही आहे. वाकड्याविषयी पण सांगायचं नाही आहे आणि सोंडेविषयी पण सांगायचं नाही आहे. वक्रतुंड याचा अर्थ ज्याची सोंड वाकडी आहे त्याच्याविषयी सांगायचं आहे. आता सोंड कोणाची वाकडी आहे तर गणपती बाप्पाची सोंड आपल्या वाकडी आहे. आपण वक्रतुंड गणपती बाप्पाला म्हणतो आणि म्हणून जेव्हा पहिलं पद पण महत्त्वाचं नाही, दुसरं पद पण महत्त्वाचं नाही आणि पुढे बघा मी तिसरं पद दिलेलं आहे, तिसऱ्याच पदाचा बोध होतो, त्याला बहुव्रीही समास असं म्हणतात. हा समास आपण कसा सोडवणार आहोत. वक्रतुंड, वक्र आहे सोंड ज्याची तो, कंसामध्ये गणपती असं लिहिणार आहोत, कंस पूर्ण करून पुढे बहुव्रीही समास असं लिहिणार आहोत. दुसरा बघा सामासिक शब्द कमल नयन. आता इकडे कमळाविषयी पण सांगायचं नाही आहे आणि नयन म्हणजे डोळ्याविषयी पण सांगायचं नाही आहे. तर कमल नयन म्हणजे ज्याचे डोळे कमळासारखे आहेत त्याच्याविषयी सांगायचं आहे. म्हणजे कोणाविषयी तर श्रीरामाविषयी सांगायचं आहे. इकडे पहिलं पद महत्त्वाचं नाही, दुसरं पण पद महत्त्वाचं नाही, आपल्याला तिसऱ्याच पदाचा बोध होतो, म्हणून हे बहुव्रीही समासाचं उदाहरण आहे. आपण पाहूया हा समास कसा सोडवणार. कमल नयन, कमळासारखे आहेत नयन ज्याचे तो, कंसात श्रीराम, कंस पूर्ण करून बहुव्रीही समास. आता नीलकंठ. नील म्हणजे निळा आणि कंठ म्हणजे गळा. इकडे निळ्याविषयी पण सांगायचं नाही आहे आणि गळ्याविषयी पण सांगायचं नाही, तर ज्याचा गळा निळा आहे, ज्याचा कंठ निळा आहे अशाविषयी सांगायचं आहे. कंठ निळा कोणाचा आहे तर शंकराचा कंठ निळा आहे आणि म्हणून शंकराविषयी सांगायचं आहे. आपल्याला तिसरं पद कोणतं कळलं आहे तर शंकर हे तिसरं पद कळलेलं आहे. तर ज्याचा कंठ निळा आहे तो शंकर. हा समास कसा सोडवणार. नीलकंठ, निळा आहे कंठ ज्याचा तो, कंसात शंकर, कंस पूर्ण करून बहुव्रीही समास. आता दशानन. पहिलं पद आहे दश आणि दुसरं पद आहे आनन. आनन म्हणजे तोंड. दश म्हणजे 10 आणि आनन म्हणजे तोंड. 10 विषयी सुद्धा सांगायचं नाही आणि तोंडाविषयी सुद्धा सांगायचं नाही. तर ज्याला 10 तोंड आहेत त्याच्याविषयी सांगायचं आहेत. तर 10 तोंड कोणाची आहेत तर रावणाची 10 तोंड असतात आणि म्हणून त्याला दशानन असं म्हणतात. हा समास कसा सोडवणार आहोत. दशानन, दश आहेत आनन ज्याची तो, कंसात रावण, कंस पूर्ण करून बहुव्रीही समास. पाचवं उदाहरण आहे पीतांबर. पीत म्हणजे पिवळा आणि अंबर म्हणजे वस्त्र. पिवळ्याविषयी पण सांगायचं नाही आहे आणि वस्त्राविषयी पण सांगायचं नाही आहे. दोन्ही पदं महत्त्वाची नाही आहेत. त्यांना कोणाविषयी सांगायचं आहे तर जो पिवळं वस्त्र परिधान करतो त्याच्याविषयी सांगायचं आहे, म्हणजे गणपती. हा समास आपण कसं सोडवणार आहोत. पीतांबर, पिवळे आहे वस्त्र ज्याचे तो, कंसामध्ये लिहायचं आहे गणपती, कंस पूर्ण करून
बहुव्रीही समास. 6वं उदाहरण आहे पद्मनाभ. पद्म म्हणजे कमळ आणि नाभ म्हणजे बेंबी. आता इकडे कमळाविषयी पण सांगायचं नाही आहे आणि बेंबीविषयी पण सांगायचं नाही आहे, तर ज्याच्या बेंबीत कमळ आहे त्याच्याविषयी सांगायचं आहे. बघा, तुम्ही देवदेवतांचे जर का फोटो पाहिले असतील तर त्यामध्ये विष्णू भगवान, ज्यांच्या बेंबीमध्ये कमळ आहे असे विष्णू भगवान आपण पाहतो. म्हणजे कोणाविषयी सांगायचं आहे तर विष्णूविषयी सांगायचं आहे. मग पद्मनाभ हा समास आपण कसा सोडवणार आहोत, तर पद्म म्हणजे कमळ आहे नाभीत ज्याच्या तो, कंसात लिहायचं विष्णू, कंस पूर्ण करून बहुव्रीही समास. सरावासाठी काही उदाहरणं. गजानन. गजाचे आहे आनन ज्याचे तो म्हणजेच गणपती, बहुव्रीही समास. अनंत नाही अंत ज्याला तो, बहुव्रीही समास. निलांबर निळे आहे वस्त्र ज्याचे तो, बहुव्रीही समास. चौकोन 4 आहेत कोन ज्याला तो, बहुव्रीही समास. महाकाया महा म्हणजेच मोठी आहे काया ज्याची तो, गणपती, बहुव्रीही समास. आणि शेवटचा चक्र आहे पाणीत म्हणजे हातात ज्याच्या तो, बहुव्रीही समास. विद्यार्थी मित्रांनो, मी आज तुम्हाला 4ही समासाचे विग्रह कसे करायचे, त्याचा प्रकार कसा ओळखायचा हे सांगितलं. तुम्हाला हे 4ही समास नक्कीच कळले आहेत अशी आशा बाळगते. धन्यवाद.